पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपवर सडकून टीका केली होती आणि त्यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार पलटवार केला। महायुतीतले पक्ष एकमेकांविरोधात लढतात आणि तिथं टीका करायची नाही असं ठरलेलं होतं। निवडणुकीमध्ये असं बोलणं योग्य नाही असं मत बावनकुळे यांनी व्यक्त केलंय। जर आम्ही पानं उलटली तर त्यांना बोलता येणार नाही म्हणत बावनकुळे यांनी पलटवार केला। त्या समितीचं ठरलं होतं की मित्र पक्षामध्ये लढताना मैत्रीपूर्ण लढताना कोणत्याही पद्धतीची टीका टिप्पणी कुठल्याही प्रकारचे मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही समन्वय समितीमध्ये घेतली आहे। ही काळजी अजितदादांनी घ्यायला पाहिजे होती। अजितदादा असे का बोलले हे मला माहिती नाही, पण अजितदादांनी ठरल्याप्रमाणे वागायला पाहिजे होतं। मी आधीच सांगितलं ते कसे वागले का वागले मला याची माहिती नाही, पण खऱ्या अर्थाने अजितदादांनी असं नको बोलायला पाहिजे। ते महत्वाचे नेते राज्याचे आहे, त्यांना मी फार काही सल्ला देणार नाही, पण पिंपरी चिंचवडमध्ये अनेक वर्ष अजितदादाही सत्तेमध्ये होते। आता मागं पानं पलटले, आम्ही मागचे पानं काढले तर त्यांनाही बोलता येणार नाही।